आमचे नात आणि सुनेच्या भविष्यासाठी काहीतरी करा. नाशिकमध्ये खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची आर्तहाक, गिरीश महाजनांचे मोठे आश्वासन. नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली भीषण दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे आणखीन एका निष्पाप नागरिकाचा नाहक बळी गेल्यानंतर शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. अंबड MIDC एक्सलो पॉईंट परिसरात खड्डे आणि चिखल वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या धडकेत 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि गेल्या 5 महिन्यात खड्ड्यांमुळे झालेला हा 5वा बळी असल्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापलं आहे. आणि या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ नाशिक गाठत मृत निलेश कोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके या देखील उपस्थित होत्या. मंत्री महाजन घरी पोहोचताच निलेश यांच्या पत्नीला आणि कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. या अत्यंत भाविक वातावरणात मयत निलेश यांच्या वडिलांनी कौटुंबिक परिस्थितीची जाणीव करून देत आमची नात आणि सुनबाईच्या भविष्यासाठी प्रशासनाने काहीतरी केले पाहिजे, तसेच निलेश यांच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्यात यावी अशी अत्यंत आर्त मागणी मंत्री महाजन यांच्याकडे केली आहे. कोतकर कुटुंबाचे दुःखाश्रू पुसत मंत्री गिरीश महाजन यांनी संवेदनशीलतेने त्यांची बाजू ऐकून घेतली. कुटुंबाला आधार देत मी या सगळ्यांची पूर्ण जबाबदारी घेतो असे स्पष्ट आणि ठोस आश्वासन महाजन यांनी यावेळी दिले आहे. मंत्री महाजन यांच्या भेटीनंतर कोतकर कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की परमेश्वराने आम्हाला न्याय दिला नाही, परंतु आता शासन नक्कीच न्याय देईल यावर आमचा विश्वास आहे. ज्या वेदनेतून आम्ही जात आहोत तशी वेळ आमच्यासारखी दुसऱ्या कोणावरही येऊ नये हीच आमची अपेक्षा आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.